अशोक खरातनं त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला तंत्रमंत्र मृत्यूची भीती दाखवत लाखो रुपयांना गंडवलंय. कुणाला कर्णपिशाच विद्या तर कुणाला दक्ष याक्षिणी विद्येमध्ये पारंगत असल्याचं सांगितलं. भूतकाळ तंतोतंत सांगत त्यानं अनेकांना प्रभावित केलं. त्याच्याकडे येणाऱ्या अनेकांच्या मनात त्यानं मृत्यूची भीती पेरली आणि त्यातूनच सुटका करण्यासाठी अत्यंत विचित्र आणि अमानुष पूजा करण्यास सांगितलं. त्रयोपूजा आणि अनुभद्र पूजा व्यवसायातील बाधा दूर करण्यासाठी आणि दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी या पूजा करण्यास सांगायचा. योनी पूजा आसाममधील कामाख्या देवीची पूजा केल्यानंतर खरात नाशकात योनी पूजा करण्यास महिलांना आमंत्रित करायचा. उत्तर पूजा विधी पूर्ण न झाल्यास मृत्यू होईल अशी भीती दाखवून उत्तर पूजा करण्यास सांगायचा. बगलामुखी देवीची पूजा अनेक राजकीय नेत्यांना कोट्यावधी रुपये खर्चायला सांगून पशुहत्या बळी देण्यास सांगायचा. त्याच्याबरोबर असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या पण तितक्याच दोषी आहेत, ज्यांनी त्याच्या या कृत्याला समर्थन केलं. तो जे करत असताना जर त्याच वेळेला एखाद्या जरी स्त्रीने त्याला अडवलं असतं तर त्यावेळेस ही घटना एवढ्या पुढे गेल्या नसत्या. आणि त्याचं तर सोडा, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एवढं मोठं नाव रुपालीताई चाकणकर, ज्या 2 दिवस आधी म्हणतात की लग्नाच्या व्यवस्थेमध्ये तुम्ही आपल्या मुलीला संविधान द्या, पोथ्या पुराण याच्याने तुमचं भलं होणार नाही तर संविधानाने भलं होईल. आणि त्यांचंच मोठं भलं थोरात बाबांकडून होत होतं हे आज उघडकीस आलेलं आहे. धर्मपत्नी सोबत करायची कृत्य आहेत. सनातन धर्मामध्ये विवाह संस्कार हा अत्यंत मोठा आहे. विवाह झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या कृती करतो आपण, गर्भाधान संस्कार आहेत, तर हे सगळे त्याचेच अंग आहेत लघु प्रमाणामध्ये. खरातांनी जे केलं आहे हे मनमानी, अत्यंत, याला बलात्कारच म्हणताय. या मनोविकृत्यावर याच्यावरती लिंग पिसाट म्हणता येईल, याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी, चौकामध्ये फाशी द्यावी असं मी एक धर्मगुरू म्हणून आवाहन करतो. आणि त्याचबरोबर मी सर्व समाजाला सांगू इच्छितो की आपण सुद्धा सनातन हिंदू धर्मामध्ये जन्माला आहोत. कोणीही आपला असा गैरफायदा घेऊ नये म्हणून निर्णय सिंधू, धर्म सिंधू आणि श्रीमद भगवद्गीता या किमान 3 ग्रंथांचा अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे आणि हे 3 ग्रंथ आपल्या घरी असले पाहिजे.